नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या आजी आजोबांना भेटणार त्यांचं नाव म्हणजे आजी शीला प्रल्हाद गांगण आणि आजोबा प्रल्हाद निळकंठ गांगण. लग्नाला 54 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 54 वर्षाचा हा प्रवास ऐकणार आहोत, गप्पा मारणार आहोत, दोघांनाही बोलतं करणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी आशीर्वाद घेऊया आजी आजोबांचे. नमस्कार. नमस्कार. आजी ओळख करून द्या सगळ्यांची. हा बहिणीचा नातू. बर. हा माझा मुलगा मोठा नमस्कार. जयंत. ही त्याची बहीण मुलगी नमस्कार. अनिता. ही माझी धाकटी बहीण. नमस्कार. ही सगळ्यात थोरली बहीण आमची. नमस्कार. 88 वय आहे तिचं. बरं बरं. ही माझी भाऊज आहे. नमस्कार. हिची ती मुलगी. नमस्कार. ही माझी सून. नमस्कार. ही ह्या भावाची सून. बरं बरं. हा नमस्कार. भाऊ माझा धाकटा भाऊ. नमस्कार. हे जावई. नमस्कार. हिचा तो मुलगा. नमस्कार. ही जी सून आहे बर. तिचे वडील म्हणजे आमचे व्याही. नमस्कार. नमस्कार. पाठीमागे उभा का हां. तो नातू मुलीचा मुलगा. नमस्कार. हा मुलाचा मुलगा. नमस्कार. आणि हे ह्या बहिणीचे मिस्टर दीक्षित. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. ही आमची शेजारी हो राहिली. बरं मुद्दाम बरं तेवढ्या बरं. करता आली. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? आमचं पळसप तालुका पनवेल. नमस्कार. आजोबा तुमचं बालपण कुठलं? जांभिवली. कर्जतजवळ गाव आहे जांभिवली. शाळा पण तिकडचीच? तिकडं घरी कोण कोण होतं? सगळे आई वडील काका. हां. मोठं कुटुंब होतं. मोठं कुटुंब. मोठं कुटुंब. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे नाही, आई वडील हां. आणि बहीण भावंड आम्ही. पण कसं गेलं हो बालपण तुमचं? आम्ही सांगू का, खेड्यात गेलो. फार मजा होती लहानपणी. आणि खेड्यामधलं वातावरण म्हणजे एकमेकाला जास्त परिचित असणारं. गावात काही कार्य असलं की सगळं गाव एकत्र जमायचं. आणि आमचा मोठा वाडा होता, त्यामुळे ते एकदा बाहेरची दिंडी दरवाजा लावला की आता आम्ही बंदिस्त असायचो. दिंडी दरवाजा? हो. वा वा. हल्ली ही नावं ऐकायला नाही मिळत. हां, म्हणजे माझे आजोबा हे घोड्यावर बसून थेट आतपर्यंत जायचे. एवढा मोठा दिंडी दरवाजा होता. अरे बापरे. एवढी मोठी दिंडी केलेली होती. त्यामुळे असं आमचं खूप मोकळं वातावरण होतं. आणि तुमच्याकडे कसं होतं? आमचं खेड्यातलंच वातावरण. नाही नाही, पण हे यांच्याकडे आजोबा घोड्यावर बसून जायचे. तुमच्याकडे तसं काय? बैलगाडी. बैलगाडी जायची. तर आजोबा पहिल्यापासून शांत का हो तुम्ही? हो, स्वभाव शांतच आहे. शांत आहे? शांत आहे. बोले शांत नाही. ते म्हणून आम्ही त्यांच्याकडनं शिकतोय गेली अनेक वर्ष. बघताय तुमच्याकडनं काय शिकतायत? आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर बायको बोलत असताना गप्प राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच करतो. तसंच करताय ना? बरं बरं. पण मग आता मला सांगा, तुम्ही पळसप्यामध्ये, तुम्ही जांभिवलीला, कर्जतमध्ये म्हणजे जवळ, नाही, नंतर ठाण्याला आलो 45 साली. तुम्ही 1945 मध्ये ठाण्यात आले. ठाण्यात आले. तुमचे बाबा काय करायचे हो? त्यांचा व्यापारच होता. तांदूळाचा व्यापार होता. तांदळाचा व्यापार होता. अच्छा अच्छा. मग तो व्यवसाय पुढे सुरू राहिला की थांबला? नाही, तो बंद झाला. हां. नंतर गिरणीत नोकरी करत होते ते वडील. वडील गिरणीत नोकरी करत होते. मग तुम्ही शिक्षण सगळं तुमचं कुठे झालं? ठाण्यात झालं की जांभिवलीत? ठाण्यात. मग पळसप्याला कधी गेला होता? पळसप्याला गेलोच नव्हतं. तुम्ही गेला नाही? बरं मला विचार ना, मी सांगते का. हा सांगा सांगा. माझी 10वी झाली, मग टायपिंगचा क्लास, मग टायपिंगच्या परीक्षा. मग त्यावेळेस हिचे वडिलांनी मोहीम सुरू केली. मग चला तुला मी ठाण्याला क्लासला, आम्हाला पनवेलला नाही टायपिंगचा, ठाण्याला परीक्षेला यायला लागेल. मला मी आता असं करतो, तुला जो मधला वेळ आहे तुझं ते परीक्षा होईस तरी तोपर्यंत मी जर मुलांची काही स्थळं हे केली तर त्याचा पत्ता वगैरे लिहून घेतो. मग असं करून त्यांनी काहीतरी 2-3 लिहून घेतले. मग आम्ही आलो इकडे. मग ते काढले. मग त्यांनी ह्यातलं सिलेक्ट केलं आणि ह्यांना भेटायला गेले. मग बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला. मोठे दीर होते, सासू सासरे होते त्यावेळेला. हे एक शब्दसुद्धा बोलले नाही. म्हणजे प्रश्न वगैरे विचारण्याचं काम माझ्या मोठ्या दीरांनीच केलं. तुम्ही काहीच विचारलं नाहीत त्यांना? विचारत होते ते, मी कशाला. त्यांनी कसला सोयीचा मार्ग निवडला. मी माझ्या वडिलांना म्हटलं, अण्णा हो हा मुलगा मुका आहे का बोलका आहे कसं सांगायचं?
काहीच बोलला नाहीये. हा. आपल्याला कसं कळणार? बरोबर. ते म्हणाले घाबरू नकोस, मी यांना बघितलेलं आहे. तेव्हा ते त्यांच्या ड्रायव्हरशी बोलत होते, हा म्हणजे बोलतो. त्यामुळे ते बोलके आहेत. ही 100% खात्री आहे. पण ज्या दिवशी तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हाच लग्नाचं नक्की झालं. त्याच दिवशी ते त्यांच्या घरातल्या घरात झालं. तुमच्याकडनं कधी कळवलं त्यांना? भाऊजींनी विचारलं की असं असं आता पुढे काय करायचं. पण त्यावेळेला त्यांनी एक केलं होतं. त्यांनी तेव्हा सांगितलं मी नोकरी करत असेल. तर त्यांनी सांगितलं आमचं धंद्याचं घर आहे, मुलीला नोकरी करणं नाही म्हणजे शक्य व्हायचं. तर तसं जर मान्य असलं तर आपण पुढची बोलणी करूया. करूया. बरोबर आहे. वडिलांनी मला विचारलं तुझं काय मत आहे. मी म्हटलं हरकत नाही, जाऊया आपण पुढे. कारण एकंदर ते कुटुंब, सासू सासरे हे सगळं मला ठीक वाटलं. कुटुंब चांगलं हां होतं. हां. तुम्ही वाट बघत होता होकाराची? नाही, खात्री होती खात्री होती की होकार येणार. म्हणजे जेव्हा बघायचा कार्यक्रम झाला तेव्हा न बोलता बरंच काही साधलं होतं तुम्ही डोळ्यांनी. हो. आणि एवढा नाही तर कॉन्फिडन्स कसा येईल की नक्की होकार येणार. हा बरं बरं, मला सांगा किती वर्ष झाली संसाराला? 63 साली लग्न झालं. म्हणजे 63 म्हणजे जवळजवळ 54 वर्षाचा हा संसार आहे. कसा काय झाला हो संसार? चांगलं आजोबा छान झाला. चांगलं. तुम्ही काय करत होता? नोकरी कुठे? माझ्याकडे चाठे बिस्किटचं डिस्ट्रीब्युशन होतं. बिस्किटचं? बिस्किटचं. बरं. नंतर चाठे कंपनी बंद झाली. आम्हाला अगोदर कल्पना आली होती डायव्हर्सिफाय काहीतरी करायला पाहिजे म्हणून केकचं सुरू केलं. केक? हां. म्हणजे तुम्ही घरी स्वतः केक वगैरे करायला लागले? आम्ही हिने सुरुवात केली. अरे वा. बरं. हिने कोर्स केला तेवढ्यासाठी केटरिंग कॉलेजचा आणि मग घरी सुरुवात केली. ते वाढता वाढता आता प्रचंडच वाढलं आहे. होय ना. हे मुलांनी खूप वाढवलं. नंतर मी मुळात इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधलं आहे. माझी कन्सल्टन्सी पण होती. पण कुठेतरी डोक्यात होतं की आपल्याला हा व्यवसाय पुढे कंटिन्यू करायचा आहे. व्हेरी गुड. हां. मला माझ्या व्यवसायाचा फायदाच झाला कारण मी न्यूट्रिशन जेनेटिक्सवर बरीच सॉफ्टवेअर्स लिहिली. ते सगळं मी नोहव आता इथे वापरतो आहे. आणि गेले 8 वर्ष मी फुल टाईम आहे याच्यामध्ये. त्याच्या आधी माझी बायको हाँगकाँग बॅगचा जॉब सोडून याच्यामध्ये जॉईन झालेली आहे ना. बरं. आणि त्यांनी हा व्यवसाय कंटिन्यू केल्यामुळे मी तिथे जाऊन वाढवू शकलो. आता त्याचं प्रमाण इंडस्ट्रीयल स्वरूप झालेलं आहे. पण आजोबा आता इतकं छान आनंदाचं सगळं आहे, बरोबर की नाही? बरोबर. फिरण्याची ठिकाणं कुठली होती हो तेव्हा लग्न झाल्यावर ठाण्यात? फारशी ठिकाणच नव्हती. आणि फारसा वेळही नव्हता. वेळ नव्हता हे ठीक आहे, ठिकाणं ठिकाणावरच होती. पण मग फिरायला कुठेच गेला नाही कधी? मी हिंदुस्थान फिरलोय सगळं. सगळा? हो. तो नंतर तुम्ही एकटे? अच्छा, दोघे. मला वाटलं बिस्किट द्यायला जात. नाही. आजीना घेऊन गेलात ना हा, म्हणजे काय फिरायला? अरे म्हणजे काय, म्हणजे माझं म्हणणं नाही दुसऱ्या कोणाला घेऊन गेले. नाही, हे सगळं केव्हा केलं सांगू हा. का? घरातला आम्ही व्यवसाय जेव्हा बंद केला, घरात मी जेव्हा व्यवसाय करत होते तेव्हा ही 8 वर्षाची होती आणि हा 10 वर्षाचा होता. त्यामुळे वेळ असा मिळतच नसेल. घरातच सगळा पसारा, घरातच सगळे येणं जाणं माणसांचं, आणि घरातच सगळं हे मुलांचं बालपण. त्यामुळे त्यांच्या बालपणाकडे फारसं लक्षही दिलं नाही. आणि अशा ह्याच्यात ज्या वेळेला 90 साली आम्ही मुंबईला बेकरी चालू केली तेव्हा मग घरातलं काम माझं बंद झालं. आणि तोपर्यंत ही मुलं ग्रॅज्युएट वगैरे झालेली होती. ती 92 साली आपल्या घरी गेली होती सासरी. आणि मग आम्ही हिंडायला गेलो. मग तेव्हा म्हणजे आज तुम्हाला असं नेहमी वाटतं की त्यांचं बालपण तुमचं सगळं त्यावेळेला कामामध्ये गेलं? हो ना. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण त्याच्यामुळेच आज यांचा पाया खूप मजबूत झाला. बरं, आज एकमेकांकडे कधी 54 वर्षाच्या सहवासामध्ये प्रेम तरी व्यक्त केलं का हो कधी? मी सांगू आहे, हां. त्यांची प्रेम व्यक्त करायची पद्धत म्हणजे ज्यावेळेला बेकरीवरनं ते यायचे, दररोज न चुकता संध्याकाळी मला आणि आईला गजरा घेऊन यायचे. हीच त्यांची अगदी लहान, मला जेव्हा आठवत आहे तेव्हापासनं.
आम्ही आमचा गजरेवाला पण ठरलेला होता, तो दादांना बघून न बोलता 2 गजरे पॅक करून द्यायचा. ही त्यांची प्रेम व्यक्त करायची पद्धत. किती छान. मला एक सांगायचं आहे. बोला. हल्ली प्रत्येक नवीन मुलं बघतो आपण की फोन ठेवताना लव यू असं म्हणायचं, तर तशी गरज नसायची तेव्हा. तर आई एवढ्या दमलेल्या असायच्या. बरं, तर एक त्यांनी असं कधी म्हटलंय का हो तुम्ही तुमच्या काळात? आय लव्ह यू असं कधी म्हणालात का? म्हणायची जरूरच नाही, आहेच ते. आहे. त्या दमलेल्या असायच्या, तर त्यांनी लाडवाचं एकदा भाजून ठेवलं होतं, रव्याचे लाडू. आणि सकाळी उठून बघता तर लाडू वळलेले होते. ते ह्यांनी रात्री वळून ठेवले. यापेक्षा वेगळं प्रेम काय व्यक्त करणार हो? ही माऊली राब राब राबते आहे, लाडवाचं पीठ करून ठेवलेलं आहे, आणि अशा वेळेला या माऊलीला सकाळी उठून तो त्रास होऊ नये म्हणून या आजोबांनी ते रात्री लाडू वळून ठेवणं. आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल प्रकट झाला असं म्हणाला. तोपर्यंत लाडू कसे करतात हे काही माहित नव्हतं. पण आजोबा, ह्याला अव्यक्त प्रेम म्हणतात. खरंय खरंय. हां. पण त्यानंतर आजोबा कायम लाडू वळवायला आजी तुम्हालाच बसवायचं. नाही, मला चहा सुद्धा करता येत नाही. चहा सुद्धा करता येत नाही. किती आनंदाचे क्षण असतात. तो क्षण. खूप कोऑपरेशन आमचं एकमेकाला. हो ना. केव्हाही रात्री अपरात्री कामाला सुरुवात करायची, केव्हाही आमची जी पहिली ऑर्डर यायची 300 डझनाची मावा केकची, तेव्हा रात्रभर आम्हाला जागूनच ती पहिली ऑर्डर द्यायला लागायची. नंतर मग रुटीन चालू व्हायचं, मग ते ॲडजस्टमेंट असायची. अच्छा, म्हणजे खूप ऍडजस्टमेंट केली खूप. त्यांनी पहिल्यापासून. हो, आयुष्यभरच. पहिलीच ऍडजस्टमेंट त्यांनी इतकी गोड केली आहे की तुम्ही बोला, मी गप्प राहतो. काही प्रश्न मला त्यांना विचारायचे आहेत, आणि दोघांची समान उत्तरं आली तर बक्षीस मिळणार आहे. हे घ्या. एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा किंवा नाटक काही लिहा. बरं, मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की ह्यानी आता चित्रपट कुठला लिहिला ते दाखवत. आजोबा तिथे दाखवा. कुठला आहे? तेरे घर के सामने. तुमचं काय म्हणणं आहे? तेरे घर के सामने. नाही, काय झालं, अभिनंदन. एकदम ब्लँक होतं. हे माहिती होतं. हां. आता तेव्हा बघितलेला माहिती आहेच, पण ब्लँक होतं. बरोबर. आता तर आठवलं. थोडी संधी द्या आम्हाला, म्हातारपण असल्यामुळे ठीक आहे. आठवायला. सोमवारचा एपिसोड असेल तर शनिवारपर्यंत तुम्ही लिहिलं तरी चालेल. लग्नानंतर पहिल्यांदा कुठल्या देवाच्या दर्शनाला गेला होता? दाखवा समोर. भैरवनाथ. तुम्ही दाखवा. भैरवनाथ ग्रामदेवतेला. अभिनंदन. बेकरी मधला आजींचा आवडता एक पदार्थ. दाखवा समोर. समोर. मावा केक. तुमचं काय आहे? खारी बिस्किट. हे कुठे खातेस तू? अंड्याचं घे. त्यांनी जरा स्टेटस वाढवायला वेगळं लिहिलं पदार्थ. आजोबांना घराबाहेरचा आवडता पदार्थ खायला आवडणार. दाखवा समोर. दाखवा. चिकन. घराबाहेर, घरात थोडं करायचं. आजोबांनी लिहिलं होतं बटाटे वडा, आजीने लिहिलं होतं चिकन. आजोबा घरात वडे करतोच, ते खातातच भरपूर. साबुदाण्याचं चिकन. आजोबा पोल खोल झालेला. पुढचा प्रश्न. अरे बापरे, असं नाही वाटतं. आजोबांनी जे पहिल्यांदा वळले लाडू, ते लाडू कुठले होते? कसले होते? रव्याचे. अभिनंदन. अभिनंदन. 1500 रुपयाचं एक छोटंसं बक्षीस आजी तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आतापर्यंत आपण यांच्याशी संवाद साधला. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलं. केक असू द्या, बारीक बारीक गमती घडत गेल्या. आता मला तुमच्या सगळ्यांच्या या दोघांच्या प्रती असलेल्या भावना. माझ्या दृष्टीने दादा म्हणजे वटवृक्ष आहेत. हे अतिशय संत प्रवृत्तीचा माणूस आहे. आईची क्वालिटी म्हणजे आई अत्यंत झुंजार वृत्तीची आहे. खूप कठीण परिस्थिती होती, पण आई अत्यंत ठामपणे उभी राहिली. आज बेकरीमध्ये माझे आणि यांचे इनोव्हेशनवरनं खूप वादविवाद होतात,
पण त्यावेळेला माझ्या बाजूने आई उभी असणार. ती ह्या वयात ती कॉम्प्युटर शिकून आमच्या इथले जे काही लेबल्स किंवा हे काढायची आहेत तर ती काढू शकते. आणि यांची मॅनेजमेंट एक्सलंट आहे, ती शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं आणि आम्ही ती शिकतोय. आजीचा स्वभाव पहिल्यापासून प्रेमळ पण शिस्तप्रिय आहे. आणि आजोबांचं सांगायचं तर आमच्या दोघांचं नातं कधी आजोबा आणि नातू असं नाही तर मित्रासारखेच येते. आम्ही अजूनही एकमेकांच्या खोड्या वगैरे काढतो. आणि आता आईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या अतिशय मेहनती, हुशार आणि जिद्दी आहेत. त्यांना असं जगाबरोबर म्हणजे काळाबरोबर चालायला आवडतं त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी कॉम्प्युटर शिकून घेतलेला आहे, मोबाईल वापरतात, टचस्क्रीन, व्हॉट्सॲपवर आहेत. आणखीन दादांबद्दल सांगायचं तर ते संत प्रवृत्तीचा यशस्वी उद्योजक, एवढं एका शब्दातच वाक्यातच मी पण सांगू दादांना व्हॉट्सअप वगैरे शकते. नाही, अजिबात त्यांना आवड नाही त्याची. अजून बोला, अजून कोण बोलते बोला. आईकडनं शिकण्यासारखी वृत्ती म्हणजे आजारी माणसाची सेवा कशी करावी. ते आज माझ्या वडिलांची तब्येत इतकी ठणठणीत आहे, त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आईला जातं. आई आजही उठल्यावरती दादांच्या ज्या ब्रेकफास्ट, लंच, डिनर मधल्या वेळच्या ज्या काही गोळ्या असतील त्या सगळ्या वेगवेगळ्या बाटलीत सकाळी उठल्यावरती काढून ठेवते, की त्यांना गोळ्या घ्यायचा अतिशय कंटाळा आहे, त्या वेळेवर घेणार नाही त्याची तिला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे ती रेग्युलर त्यांच्या गोळ्या आजही काढून ठेवते. माझा मुलगासुद्धा म्हणतो, आई मी एकदा घरी गेलो होतो ठाण्याला, माझ्या आजीनी जे माझे पाय चेपलेत तसे तुला चेपता येत नाही, मला ताप आलेला असताना. इतकी तिची जीवाभावा म्हणजे अगदी जीवापाड सेवा करते ती आजारी माणसाची. या सगळ्या गप्पा आणि या प्रत्येकाचं बोलणं ऐकल्यानंतर आता एक आव्हान आपण त्या दोघांना देऊया. तुमच्या प्रति या दोघांचं सगळ्यांचं किती प्रेम आहे ते तर व्यक्त केलंच, पण तरीसुद्धा एक आता आव्हान आहे. एक वीट तुम्ही रचायची, एक वीट त्यांनी रचायची. आणि जसं आता इतक्या 54 वर्षाचा छान सहवास संसार 5 टप्पे पूर्ण करायचे तुम्हाला दोघांना. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओ राह मामा अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर. लावा पुढला. 3 झाले. चला, पहिलं बक्षीस मिळालं. आता 4था टप्पा. एक बक्षीस मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. किती छान गप्पा चालल्या आहेत. हां, आनंदाचा क्षण. अनेक वर्षांचा आठवणींचा अल्बम आपण चाळतो आहोत. आणि हा अल्बम चाळत असताना आजोबांनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं, किंवा केला असता तर बरं झालं असतं? कुठलाच नाही. कुठलाच बदल करायला नको होता, जसे होते तसे करेक्ट अगदी होते. छान आहे. हो की नाही? वा. आणि आजींनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता? आहे ते बरं आहे. दादा न घाबरता सांगा, चान्स आज मिळालाय. बोला. आज बोला. काही बदल नको. बरोबर आहे. कारण आता थोडासा वयामुळे ऐकायला कधी कधी प्रॉब्लेम होतो, हो, आहे. बरोबर की नाही? हां. त्याच्यामुळे आता कितीही बोलल्या तरी फरक पडत नाही. त्यामुळे आहे ते बरं आहे. ती बोलत असताना मशीन लावतो मी. हो. बरं, आता इतकं सगळं छान, इतका उद्योग उभा केला तुम्ही दोघांनी एकमेकांच्या साथीने. हे शून्यातून विश्व निर्माण केलं. अगदी अक्षरशः. आता ते विश्व निर्माण झालेलं आहे. पण तरी सुद्धा अजून एक संधी मिळाली तर अशी कुठली गोष्ट आहे जी करायला आवडेल तुम्हाला? मला कॉम्प्युटरचं जास्तीत जास्त शिक्षण घ्यायला आवडेल. कम्प्युटरचं अजूनही? अरे वा. तुम्हाला? मला हे वाढवण्याच्या दृष्टीने काही जास्ती काम करता आलं तर हवं आहे, पण आता शरीर साथ नाही देत. व्यवसायच जितका मोठा होईल तो करायला आवडेल, किंबहुना जर शरीराने साथ दिली नाही तर तो मोठा झालेला व्यवसाय बघायला मात्र आवडेल. नक्की. किती छान. यापेक्षा अजून काय पाहिजे? बरं, आता या सगळ्या आनंदाच्या क्षणी हा सन्मानाचा क्षण, आणि आपण सगळ्यांनी मिळून या क्षणाचे साक्षीदार बनूया. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओ राह आजोबा, मामा एक गंमत म्हणून आजींना ती पहिली भेट राहिली होती ना, कोल्हापुरी साज. म्हणजे मिळालीच नाहीये. चुट्टू चुट्टू राजा
हा क्षण सन्मानाचा, पण त्याआधी उखाणा. द्राक्षाच्या वेलाचं त्रिकोणी पान, शिला प्रल्हाद जोडीचं, बेकरी आहे जीव की प्राण. अरे हा बा, आता आजी तुम्ही आजोबांचा आधी सन्मान करा. पान जोडून हा बांधला हिंदोळा, साठी गेली पाठी तरी वर्ष 16, राजा राणीची जणू आगळी तऱ्हा. झी मराठीकडून ही भेटवस्तू आजोबा तुमच्यासाठी. नमस्कार. चूक भूल जावी, चूक भूल आणि आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. साथ व्हावी होय. पैठणी मी काय आता नेसणार नाही. मगासपासून प्रत्येक वेळेला त्या दोघींचा डोळा आहे असं म्हणतात. ते म्हणतात, अरे वा, रंग छान आहे आपल्याला नेसायला. समोर. नमस्कार. दोघांनाही मनापासून शुभेच्छा देऊया, सुदृढ दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया आणि आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.